राहुरी शहरातील नावघाट परिसरात मुळा नदीपात्रात रस्ता बनवण्यात आला. सदर रस्त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र 6 महिने उलटून देखील कोणतीच कारवाई न झाल्याने भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की 6 महिन्यापूर्वी राहुरी शहरातील नावघाट परिसरात फिरोज शेख नामक व्यक्तीने खाजगी वापराकरता स्मशानभूमीची संरक्षण भिंत तोडून नावघाट पासून खुरपे मळ्यापर्यंत रस्ता बनवण्यात आला. सदर रस्त्यासाठी मुरुम व कारगळ वापरण्यात आले. याबाबत भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे यांनी तहसीलदार व नगर परिषदेला निवेदन दिले होते आणि सदर रस्ता बनविताना वापरलेली कारगळ व मुरुमाची महसूल विभागाकडून परवानगी घेतली आहे का व त्याची रॉयल्टी भरली आहे का, आणि जर रीतसर परवानगी घेतली असेल तर महसूल विभागाने ही कारगळ वापरून नदीपात्रात रस्ता बनवायला परवानगी कशी दिली. फिरोज शेख नामक व्यक्तीने सदर रस्ता बनवला आहे. त्यांनी राहुरी तहसीलदार व महसूल विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसून शासनाची फसवणूक केली आहे. सदर रस्त्याबाबत सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दीपक साळवे यांनी केली होती. मात्र 6 महिने उलटून देखील महसूल व नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. अखेर आज दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी दीपक साळवे यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे तसेच युवा नेते अक्षय कर्डिले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून आजच्या आज कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी नगरसेवक सागर तनपुरे, गजानन सातबाई, दादा पाटील सोनवणे, नंदूभाऊ तनपुरे, सुनील पवार, गणेश खैरे, पिंटू नाना साळवे, बाबासाहेब जगधने, निलेश शिरसाट, निलेश जगधने, संजय जाधव, योगेश पवार, दादू साळवे, किरण साळवे, सचिन साळवे आदी उपस्थित होते. 10 जुलै 10/7/2025 रोजी राहुरी तहसीलला आम्ही राहुरीच्या शहर हद्दीमध्ये ज्या नदीपात्रामध्ये एक फिरोज शेख नावाच्या व्यक्तीने आपल्या वैयक्तिक बांधकामासाठी कमीत कमी 1 किलोमीटर असा मुरुम आणि कारगळ टाकून रस्ता बनवला होता. त्या संदर्भात पत्र दिलं होतं तहसीलला. तहसीलदारांनी त्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले की आम्हाला तुम्ही ब्रासमध्ये मोजून द्या. त्यांनी ते ब्रासमध्ये मोजण्यासाठी 6 महिने लावले, अजूनही मोजून दिलं नाही. आणि तहसीलदार यांनी त्या व्यक्तीवर कारवाई केली नाही. ते मुरुम आणि ती कारगळ तिथं टाकण्यासाठी यांना पेनल्टी आणि रॉयल्टी कुठं भरली, नदी पात्र यांना मुरुम टाकायला परवानगी दिली कोणी, हा माझा प्रश्न महत्वाचा आहे. त्यासाठी मी आज 6 महिने उलटून गेले तरी पण माझ्या प्रश्नावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्याबद्दल मी त्याच्यामुळे आज उपोषणाला बसलो आहे. माझी पुढची मागणी अशी आहे की तहसीलदारांनी लवकर तो अहवाल घ्यावा, ब्रासमध्ये काढावा व त्याला जो शासकीय जो नियमानुसार जो दंड आहे तो दंड आकारण्यात यावा आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी. टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आर. जाधव, राहुरी.